नमस्कार. आज मी बनवणार आहे सुक्या वाटाण्याची रस्सा भाजी. तर मी कढईत तापवून घेतलेली आहे. त्यात तेल घातले, 1 चमचा हळद घातली, अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. रात्रभर भिजवलेला वाटाणा मी त्यात घालते आहे. छान परतून घ्यायचा आहे. त्यात मी चवीपुरते मीठ घालणार आहे. 2 मिनिटे परतल्यानंतर मी त्यात पाणी घालून कुकरच्या डब्यात 2 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहे. वाटण्यासाठी मी लसूण, आलं, खोबरं व दालचिनी घेतली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. थोडीशी गार्निशिंगसाठी काढून ठेवलेली आहे. वाटण वाटून घेतलेले आहे. तेल तापले, त्यात मोहरी घातली 1 चमचा, 1 चमचा जिरे, थोडासा हिंग, थोडीशी हळद. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो मी घालते आहे. छान परतून घेतल्यानंतर त्यात मी घालणार आहे घरचा बनवलेला काळा मसाला, ज्यात मी कांदा, लसूण आणि खोबरं न घालता बनवलेला काळा मसाला आहे हा. त्यात मी रंगासाठी बेडगी मिरची 1 चमचा घालणार आहे छोटा. वाटलेले वाटण मी त्यात घालून छान परतून घेणार आहे. तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. त्यात मी 1 चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला घालते आहे, ज्याने चव आणि तरी छान रंग येईल यासाठी मी 1 चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला घातला आहे. छान परतून झालेल्या वाटणामध्ये मी उकडलेला शिजवलेला वाटाणा घातला आहे. छान 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. त्यात चवीपुरते मी मीठ घालते आहे. त्यात शेंगदाण्याचा कूट मी घालणार आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर मी तरी आलेली आहे त्याच्यावर टाकणार आहे. बारीक केलेला शेंगदाण्याचा पोह्याचे 2 चमचे एवढाच कूट घालायचा आहे, जास्त घालायचा नाही. 5 मिनिटं उकळीनंतर आपली भाजी तयार आहे. ती मी प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी काढलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मला नक्की सांगा कशी झाली. धन्यवाद.